गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील नदी व नाल्यातून अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या 2 ट्रकवर महसूल विभागाच्या पथकानं जप्तीची कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। महसूल विभागानं दिलेल्या माहितीनुसार दिनांक 17 मे रोजी रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान ट्रकमध्ये 2 ब्रास विनापरवाना वाळूची वाहतूक करणारे वाहन क्रमांक MH35 AJ 4675 हे ग्राम भडूटोला येथे महसूल विभागाच्या पथकानं जप्त केलं असून ट्रक तहसीलदार कार्यालयात जमा करण्यात आलाय। वाहनाचे मालक रिहान शेख असं नाव असून 9,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू व 15 लाख रुपये वाहनाची किंमत असा एकूण 15,09,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 18 मे रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान 4 ब्रास वाळू अवैधरित्या भरून ग्राम मुर्दोली पांढरी मार्गाने जात असताना वाहन क्रमांक MH35 AH 7788 ला महसूल विभागाच्या पथकानं पकडलं असून सदर वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले। सुरेश कावळे असं ट्रक मालकाचं नाव असून 4 ब्रास वाळूची किंमत 18,000 रुपये असून ट्रकची किंमत अंदाजे 30 लाख रुपये एवढी आकारण्यात आली आहे। एकूण 30,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही कारवाईत 45,27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून प्रत्येकी एका वाहनावर 2 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आलाय, तर दोन्ही वाहनांवर 4 लाख रुपयांचा दंड महसूल विभागानं आकारलाय। सदरची कारवाई अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे, सडक अर्जुनीच्या तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी मुस्ताक कुरेशी, उमेश रहांगडाले, हर्षकुमार उईके, हनुमंत आंबेकर यांनी केली आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।